पुण्यात आपण गाडी खाली केली बघा रात्री हिंजवडीला आणि मग तिथनं आलो होतो गॅरेजला, कारण आपल्याला गाडीचं काम करायचं होतं. आठवड्याला गाडी लावली बघा सतीश मिस्त्रीकडे कामाला. तर आपला मारी बाई म्हणजे मल्लेश शेट आला बघा भेटायला. पाव म्हटला चला नाश्ता करायला लागतोय. मग काय सणाना पिरी बुलेट घेऊन निघालो. हवेतला आलो बघा निसर्ग मिसळ, टॉपची मिसळ राव. मी असली मिसळ पहिली कधी खाल्लीच नव्हती. टॉपची मिसळ राव, जेवण करायची गरजच नाही. एक नंबर टेस्ट, पण तिखटही नाही काहीच नाही. ना दुखळा ना द्या बाद. महाराष्ट्र चावर आलो बघा, मस्त पैकी चहा घेतला आणि गाडी निघाला वांग वांग करत बघा गॅरेज कडे. आव्हाना अक्कर रावेत फिरवलं 2 तासात मला. तवर ही कॅरीवाल फॅमिली मेंबर दिसलं बघा आपल्याला. कशी आहे मायना. गॅरेजवर आलो बघा, काम बाकी ओके मध्ये झालं होतं. वर शेटनं आपल्याला दिली बघा ऑर्डर. बेंगलोरचा माल आपल्याला भरायचा होता. मग काय गाडी वांग वांग करत निघाला की. कसा आहे औदन वरनं गाडी भरायची होती. 12 ते 13 किलोमीटरचं अंतर होतं. मग काय निघालो बिंगरीत. वर रस्त्यात घेऊ बघा आमचा पाहुणा नावडीचा सुरजा भेटला. जी गाडी घेऊन बघा मारला बघा टन बावधनला. असल्या मशीन होत्या बघा टायराच्या. आईला म्हटलं ह्या भरल्या इकडं तिकडं पळना त्या म्हणजे बरं. सोनोग्राफीच्या मशीन होत्या, जुन्या मशीन भावाने घेतल्या होत्या आणि बेंगलोरला नेऊन डागडूजी करून विकणार होता. म्हटलं असू दे आपल्याला काय घेणं देणं, भरायचं काम कर. 5 मिनिटात झाली बघा गाडी भरून. ह्या गाड्यानं नाही म्हणत मलाच उचलायला लावलं राव सगळं. आरटीओला हायवेला सोडायचा होता. मग काय त्याला बी घेतला बघा, नवले ब्रिजला त्याला सोडायचा होता. हायवेला निघून लावलंय गाड्यानं बघा रिपीट. कसा आहे अत्रच बोगदा पास करून खेड शॉपरला याला संध्याकाळ झाली. तिथे एक आपलं फॅमिली मेंबर भेटलं बघा, त्यांच्यावर चहा पाणी केला आणि लागला की वाघ बघा घाटाला. घाट मोकळा लागल्यामुळे ट्रॅफिक काय लागलंच नाही. किल्लीचं इंग्लिश शेट बघा भेटलं होतं आपल्याला खेड शॉपरच्या टोल नाक्यावर. त्याच भुंजत सोडलं. आपण पोचलो डायरेक्ट आणेवाडीच्या टोल नाक्यावर. गाडीची टेल लाईट आपली बंद पडली होती. मग काय नवीन टेल लाईट घेतली बघा. आता म्हटलं वर पट्टी वेल्डिंग केली, त्यालाच लावायची म्हणजे जायची नाही. अगं किस्ता माल आहे बघा की, लावा की काय बी गाडीला. कसा आहे हा नाद करती काय, यालाच लागतंय. कमलेश बाई बोलते. तिथनं निघून बघा आपण आलो डायरेक्ट उंबरजा. आपल्या इकडे टन मारला तर झाड तोडली होती. रस्त्याच्या अवस्था तर काय तुम्हाला सांगायचं नको. खड्ड्याव खड्ड खूप गायला याची बारी. मारला एकदा बघा घराकडे टन आणि दिली येऊन ताणून. म्हणलं जेवायचं ताणून झोपायचं. का सकाळी उठलो बघा मोया बी भरून आला होता. तो बेंगलोर वरनं आला होता, मुंबईला चालला होता. तर आपली एक लयच घाण झाली होती, त्यामुळे तिला उचलून चकाचक करून आंघोळ घातली एकदाची बघा. एल लाईट बसवली बघा. दुसऱ्या दिवशी होता वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम, त्यामुळे पार्टीवाल्याला म्हटलं निवांत येतो बाबा, सोमवारी रविवारी काही येणार नाही. आगात नाही तर देशात टॉपचा आचार्य श्रीकांत बोलवला होता. तो मुंबईत आला होता बघा, कधी गावत नाही आज गावला. वर इंद्रायणी राईस वर श्रीकांतनं टाकलं बघा दाबून तूप. कसा आहे काय सगळ्या पाहुण्याने वाढून बघा शेवटच्या पंक्तीत लावला बघा निबारदान. का लय जेवाय नको म्हटलं, नाही तर आपल्याला बेंगलोरला जायच्या आधीच झोप याची. चला भावानं भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.